येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मात्र आता एक नवीन अपडेट समोर येत आहे। मुंडेच्या हत्येच्या गुपित त्या बंगल्यात दडलंय काय, तसंच वाल्मिक कराडच्या उल्लेखामुळे तपासाला आता नवीन दिशा मिळत असून नेमकी ती पोरं कोण आहेत याबाबत आता सविस्तर माहिती समोर येत आहे। दरम्यान एक फोन आल्यानंतर या प्रकरणाचा तपास काही काळ थांबवण्यात आला होता, त्यामुळे आरोपींना फायदा झाला। मात्र आता पुन्हा तपासाला गती देण्यात आली असून कराड येथील एका बंगल्यावर नोकर म्हणून काम करणाऱ्या संशयिताचे ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येत आहे। यामध्ये दोघांनी ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आले असून नार्को टेस्टमध्ये गुन्हा नेमका कशा पद्धतीने करण्यात आला याचा उलगडा होण्याची शक्यता समोर येत आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गीते अद्याप फरार आहे। पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असून गोट्या गीतेचा या हत्याकांडामधील महत्त्वाचा सहभाग असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे। तसेच गेल्या अनेक दिवसापासून मात्र या तपासाचे चक्र सातत्याने फिरत आहेत, कारण की महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती। यासाठी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांच्या पत्नीने केली होती। तसेच पोलीस अधिकाऱ्यावर त्यांनी गंभीर आरोप देखील केले होते। आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात अत्यंत ही अपडेट असून लवकरच याचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे।